हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त मूग न भिजवता गावरान पद्धतीने झणझणीत आणि चविष्ट अशी झटपट अशी ही मुगाची आपण भाजी बनवलेली आहे, आमटी बनवलेली आहे। मस्त अशी भाजी झालेली आहे, बघू शकताय। ही मस्त झालेली आहे, झटपट बनवलेली आहे। तुम्हाला भाजीला काय करावं सुचत नसेल तर तुम्ही या पद्धतीने मुगाची झटपट अशी तुम्ही भाजी बनवू शकता। मस्त चविष्ट झालेली आहे, तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त झालेली आहे। नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने झटपट चविष्ट अशी गावरान पद्धतीने मुगाची आमटी नक्की बनवून बघा। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल, नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी 1 वाटी मूग घेतलेले आहेत। हे भिजवलेले वगैरे नाहीत, कच्चेच मूग आहेत। इथे आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहे। कुकरमध्ये मी हे काढून घेतलेले आहेत। आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, बघू शकताय 3 ते 4 वेळा। आता याच्यामध्ये पाणी घालून आपण हे शिजवून घेणार आहे। पाणी घातलेलं आहे 2 ग्लास इथे मी, आणि याच्यामध्ये थोडीशी मी हळद घालून घेते, पाव चमचा हळद घालून याच्यावर झाकण लावून मी याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे। 3 शिट्ट्यांमध्ये मीडियम फ्लेमवर ह्या चांगले मूग शिजले जातात बघा। 3 शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत। कुकर थंड झालेला आहे, छान असे मूग शिजलेले आहेत। आता आपण फोडणी देऊन घेणार आहे। त्यासाठी पातेल्यात मी तेल घातलेलं आहे। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी घातली की छान फुलले जातात आणि छान भाजी चविष्ट तयार होते। आता त्यानंतर इथे मी मीडियम साईजचा एक कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे, तो मी यामध्ये घातलेला आहे। कांदा घालायचा आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। बघू शकताय मी कांदा घातलेला आहे आणि चांगला परतून घेते। इथे आपला बघू शकताय कांदा आपण थोडासा परतून घेतलेला आहे, बघू शकता या पद्धतीने। आता त्यामध्ये आले लसूण पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे। त्याआधी मी कढीपत्ता घातलेला आहे, 8 ते 10 पाने घातलेले आहेत कढीपत्त्याची। कढीपत्ता 1 मिनिट चांगला परतून घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचाभर मी होईल एवढी आले लसूण पेस्ट घालते। लसूण पेस्ट चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे। आले लसूण पेस्ट मी चांगली परतून घेतलेली आहे 3 ते 4 मिनिटं। आणि त्यामध्ये आता टोमॅटो घालायचा आहे। इथे बघू शकता 1 मोठा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे। आता टोमॅटो पटकन परतला जावा यासाठी मी इथे यामध्ये मीठ घालून घेते। थोडंसं मी पाव चमचा होईल एवढं मीठ घातलेलं आहे। मीठ घालून मऊ होईपर्यंत टोमॅटो चांगले परतून घ्यायचे आहे। तिथे टोमॅटो बघू शकताय चांगले परतलेले आहेत। आता यामध्ये आपण लाल तिखट वगैरे घालून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय थोडीशी आपण शिजताना हळद घातली होती, थोडीशी मी आता घालून घेते बघा। इथे थोडीशी हळद घातलेली आहे आणि यामध्ये 1 ते 1.5 चमचा होईल एवढं मी लाल तिखट घालते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घाला। 1.5 चमचा मी घातलेला आहे आणि लाल तिखट घालून चांगलं परतून घेतलेलं आहे। टोमॅटो बरोबर थोडंसं गरम पाणी यामध्ये घालते, मिक्स करून घेते। छान 1 मिनिट परतून घ्यायचं पाणी घालून, बघू शकता या पद्धतीने। आणि यामध्ये शिजलेले मूग घालून घ्यायचे आहेत। इथे मी बघा यामध्ये शिजलेले मूग घालून घेते। सगळे मूग घालून परतून घ्यायची 2 मिनिटे याबरोबर भाजीमध्ये यामध्ये परतून घ्यायचे बघा। बरोबर छान असे छान लागतात बघा। सगळे मूग घातलेले आहेत मी पातल्यामध्ये आणि मी हे परतून घेते बघा 2 मिनिटं। असे परतून घेतले की छान चव लागते बघा मस्त। तुम्ही याची सुकी भाजी सुद्धा या पद्धतीने बनवू शकता, मस्त होते बघा एकदम छान अशी, बघू शकताय। इथे बघा छान असं मी हे परतून घेते बघा 1 मिनिट याबरोबर असं। आणि यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी चव टिकून राहते, छान टेस्ट लागते बघा। गरम पाणी घातलेलं आहे। जेवढी भाजी तुम्हाला बनवायची असेल तेवढं गरम पाणी घाला। मी यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे। आता ही भाजी आपण छान शिजवून घेणार आहे, म्हणजे छान मिळून येते, एकजीव होते बघा। आता गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे आणि याला छान उकळी काढून घ्यायची आहे। इथे बघू शकता याला छान अशी उकळी यायला लागलेली आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। टोमॅटो परतताना मीठ घातलं होतं, त्यानुसारच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। मी मीठ घालून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। याला छान उकळी आलेली आहे। गॅसची फ्लेम एकदम कमी करून हे छान असं मी 5 ते 7 मिनिटं हे शिजवून घेणार आहे, म्हणजे छान भाजी मिळून येते, एकजीव होते बघा। इथे बघा 7 ते 8 मिनिटानंतर बघा छान भाजी आपली तयार झालेली आहे बघा। मस्त अशी छान अशी दाटसर झालेली आहे, बघू शकताय। आणि मस्त होते बघा, छान अशी शिजलेली आहे बघा, मस्त छान झालेली आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते। झटपट अशी तुम्हाला भाजीला काय करावं सुचत नसेल तर तुम्ही अशी
मुगाची झटपट अशी भाजी बनवू शकता. मस्त चविष्ट लागते बघा. गरमागरम चपाती बरोबर, गरम भाकरी बरोबर, भाताबरोबर छान अशी लागते बघा मस्त. नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही करून बघा. मुगाची आमटी, रस्सा भाजी मस्त होते बघा. नक्की करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. मी कोथिंबीर घातल्यानंतर मी 2 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. मी सर्व करते बघा. मस्त भाजी आपली तयार झालेली आहे. एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की भाजी बनवून बघा. तुमची पण छान होईल. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. नक्की एकदा या पद्धतीने बनवून बघा. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने भाजी नक्की एकदा बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.